नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. मी आरजे निशा. सर्वप्रथम स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत MPSC गुरुच्या व्यक्तिविशेष या सत्रात तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. प्रिय श्रोते हो, आपण नेहमी व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो. त्यामध्ये आपण शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा या सर्व क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे, अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो. आज 31 जुलै आधुनिक मुंबईच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे, शिक्षण, समाज सुधारणा, सार्वजनिक सुविधा आणि लोककल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे महान समाजपुरुष नाना जगन्नाथ शंकर शेट यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण त्यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा आढावा घेणार आहोत. त्यांना मुंबईचे शिल्पकार, मुंबईचा अनभिषिक्त सम्राट आणि आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे आधारस्तंभ म्हणून गौरविले जाते. शिक्षणाचा प्रसार, स्त्री शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, रेल्वे, नगरविकास, सामाजिक सुधारणा आणि दानशूर वृत्ती यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर स्थान मिळवले आहे. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीनेही त्यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्यक्तिविशेष सत्रात या थोर समाजसुधारकाचा प्रेरणादायी जीवन प्रवास. नाना जगन्नाथ शंकर शेट यांचे पूर्ण नाव जगन्नाथ शंकर शेट मुरकुटे असे होते. त्यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी एका संपन्न दैवज्ञ ब्राह्मण सोनार व्यापारी कुटुंबात झाला. त्यांचे वडील शंकर शेट हे यशस्वी व्यापारी होते, तर आई भवानीबाई यांचे निधन नानांच्या लहानपणीच झाले. आईच्या स्मरणार्थ त्यांनी पुढे भवानी शंकर मंदिर आणि धर्मशाळा उभारली. वडिलांच्या निधनानंतरही अवघ्या तरुण वयात व्यापाराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. त्यांनी प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि दूरदृष्टीच्या बळावर व्यापार मोठ्या यशाने सांभाळला. त्यांच्या प्रामाणिक स्वभावामुळे अनेक भारतीय, अरब आणि अफगाण व्यापारी आपली संपत्ती त्यांच्याकडे विश्वासाने ठेवत असत. मात्र नानांनी संपत्तीला वैयक्तिक ऐश्वर्याचे साधन न मानता समाजसेवेचे माध्यम मानले आणि आयुष्यभर लोककल्याणासाठी कार्य केले. 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात शिक्षण हे केवळ उच्चवर्गीय आणि श्रीमंत लोकांपुरतेच मर्यादित होते. नाना शंकर शेट यांनी शिक्षणाचा प्रसार हा समाज परिवर्तनाचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे ओळखले. त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावली. जाऊन एल्फिन्स्टन शिक्षण निधी उभारण्यात मोठे योगदान दिले. एल्फिन्स्टन कॉलेजच्या विकासासाठी आर्थिक तसेच प्रशासकीय सहकार्य केले. बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य म्हणून त्यांनी सलग 16 वर्षे कार्यभार पाहिला. शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, मराठी भाषेतून शिक्षण उपलब्ध व्हावे आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी त्यांनी उदारहस्ते आर्थिक मदत केली. आजही मुंबई विद्यापीठात दिली जाणारी जगन्नाथ शंकर शेट शिष्यवृत्ती ही त्यांच्या शिक्षण प्रेमाची साक्ष देते. नाना शंकर शेट हे स्त्री शिक्षणाचे खरे पुरस्कर्ते होते. ज्या काळात मुलींना शिक्षण देणे समाजाला मान्य नव्हते, त्या काळात त्यांनी स्वतःचा वाडा मुलींच्या शाळेसाठी उपलब्ध करून दिला आणि 1849 मध्ये मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका ठामपणे मांडली. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील स्त्री शिक्षण चळवळीला मोठी प्रेरणा मिळाली. नाना शंकर शेट यांनी आधुनिक वैद्यकीय शिक्षणाच्या प्रसारासाठीही मोठे योगदान दिले. ग्रँट मेडिकल कॉलेजच्या स्थापनेसाठी त्यांनी आर्थिक मदत केली आणि भारतीय विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. मराठी विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण अधिक सोपे व्हावे म्हणून मराठी भाषेतून शिक्षणाची सुविधाही उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. याशिवाय त्यांनी धर्मार्थ दवाखाने सुरू केले आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली.
भारतीय विद्यार्थ्यांना कला शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी सर जे स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सक्रिय सहभाग घेतला. त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेतही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. ते विद्यापीठाचे फेलो आणि व्यवस्थापक या मंडळाचे सदस्य होते. उच्च शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि भारतीय युवकांनी आधुनिक ज्ञान आत्मसात करावे ही त्यांची दूरदृष्टी होती. नाना शंकरशेठ यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार असेही संबोधले जाते, कारण त्यांनी मुंबई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर कार्य केले. शहरातील विहिरी, तलाव, रस्ते, आरोग्य सुविधा, गॅस पुरवठा, धर्मार्थ दवाखाने, सार्वजनिक उद्याने आणि नागरी सुविधांच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला. महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी शहराच्या स्वच्छतेकडे, आरोग्याकडे आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे विशेष लक्ष दिले. मुंबईच्या नागरी विकासाच्या इतिहासात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे मानले जाते. भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या मार्गावर 16 एप्रिल 1853 रोजी धावली. या ऐतिहासिक रेल्वे प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देणे, आर्थिक सहकार्य करणे आणि प्रशासनाशी समन्वय साधणे या सर्व बाबींमध्ये नाना शंकरशेठ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते रेल्वे कंपनीचे पहिले भारतीय संचालक मानले जातात. भारतातील आधुनिक वाहतूक व्यवस्थेच्या इतिहासात त्यांचे योगदान विशेष महत्त्वाचे आहे. सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रातही नाना शंकरशेठ यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी सती प्रथेला बंदी घालणाऱ्या कायद्याला पाठिंबा दिला, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले, भारतीयांना न्यायव्यवस्थेत समान अधिकार मिळावेत यासाठी अनमोल प्रयत्न केले. त्याचप्रमाणे ब्रिटिश राजवटीतील वर्णभेदाला विरोध केला. भारतीयांना जस्टिस ऑफ द पीस यासारखे अधिकार मिळावे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. भारतीय समाजात स्वाभिमान, समानता आणि शिक्षणाचा प्रसार व्हावा ही त्यांची भूमिका महत्त्वाची होती. त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातही त्यांचे योगदान खूप अनमोल आहे. 1852 मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशनच्या भारतातील पहिल्या राजकीय संघटनांपैकी एका संस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. ब्रिटिश सरकारसमोर भारतीयांच्या मागण्या मांडण्यासाठी ही संस्था कार्यरत होती. पुढे भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या उभारणीसाठी या संस्थेने महत्त्वाची भूमिका केली. नाना शंकरशेठ हे अतिशय दानशूर व्यक्तिमत्व होते. त्यांनी एल्फिन्स्टन शिक्षण निधी, जे स्कूल ऑफ आर्ट्स, ग्रंथालये, संस्कृत ग्रंथालय, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, धर्मार्थ दवाखाने, वाचनालये, उद्याने आणि विविध शैक्षणिक सामाजिक संस्थांना मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या. हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च त्यांनी स्वतः उचलला. त्यांच्या दानशूर वृत्तीमुळे समाजातील अनेक संस्था उभ्या राहिल्या आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली आहे. नाना शंकरशेठ यांनी बॉम्बे असोसिएशनचे संस्थापक, अध्यक्ष, बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य, एल्फिन्स्टन फंडाचे विश्वस्त, मुंबई विद्यापीठाचे फेलो, बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीचे संचालक, ग्रेट ईस्टर्न रेल्वेचे संचालक, त्याचप्रमाणे बँक ऑफ वेस्टर्न इंडियाचे संचालक अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्य केले. त्यामुळे त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि लोकाभिमुख कार्यामुळे त्यांना मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे मुंबईचे शिल्पकार ही बिरुदे मिळाली. 31 जुलै 1865 रोजी या महान समाजसुधारकाचे मुंबई येथे निधन झाले. मात्र त्यांच्या कार्याचा वारसा आजही शिक्षण संस्था, सार्वजनिक संस्था, शिष्यवृत्ती, रेल्वे, कला आणि सामाजिक सुधारणांच्या रूपाने जिवंत आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी विकासाचा इतिहास लिहिताना नाना जगन्नाथ शंकरशेठ यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. विद्यार्थी मित्रांनो, नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी आपल्या संपत्तीचा उपयोग केवळ स्वतःच्या सुखासाठी न करता समाजाच्या उन्नतीसाठी केला. शिक्षण, स्त्री सक्षमीकरण, आरोग्य, कला, सार्वजनिक सुविधा, रेल्वे आणि समाज सुधारणा या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, समाजसुधारक, शिक्षण चळवळ, आधुनिक मुंबईचा विकास, पहिली रेल्वे, मुंबई विद्यापीठ आणि बॉम्बे असोसिएशन या विषयांचा अभ्यास करताना नाना शंकरशेठ यांचे कार्य नक्की लक्षात ठेवावे. अशा या महान लोकनेत्याला त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. पुढील भागात आपण आणखी एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख करून घेऊ. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. तर श्रोते हो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी आरजे निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. धन्यवाद.